नमस्कार मित्रांनो, नवीन एका लाईव्ह एज्युकेशन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि याची डेट आहे ती म्हणजे 14 ऑगस्ट आणि टाईम झाला आहे 9:10. प्री मार्केट चालू झालं आहे. प्री मार्केट जवळजवळ पण होते ते म्हणजे 49,887. ओके, 49,887 याच लेवलवरती होते. काल मार्केटने एक चांगला फॉल केला, पण या फॉलमध्ये आपण एक ट्रेड प्लॅन करू शकलो नाही. या लेवलवरती आपला एक सेटअप बनत होता, पण तोही ट्रेड आपण घेऊ शकलो नाही. कारण का या दोन कॅन्डल ज्या बनल्या होत्या ना, या कॅन्डलमध्ये सेलिंग प्रेशर होता आणि या कॅन्डलमध्ये बाईंग प्रेशर होतं आहे. याच कन्फ्युजनमध्ये मी राहिलो, त्यामुळे ट्रेड प्लॅन करता आला नाही. ओके, तर वेट करूया. आज बघूया आपल्याला कशी अपॉर्च्युनिटी मिळते, कसा ट्रेड मिळतो, त्यानुसार आपण ट्रेड करू. मित्रांनो, आपण या लेवलवरती एक ट्रेड प्लॅन करूया. EMAच्या वरती क्लोजिंगवरती आपण SL देऊ. ओके, कारण का प्रिव्हियस डे लोच्या खाली मार्केटने क्लोजिंग दिलं. एक मिनिट, टार्गेट चेक करूया आपण कोणत्या लेवलपर्यंत आपण घेऊ शकतो. जर टार्गेट मोठं असेल तर आपण एक ट्रेड प्लॅन करू. ओके, या ठिकाणी ट्रेड प्लॅन करणं कितपत योग्य आहे? नाही, कारण का हीच ह्या झोनची लास्ट लेवल आहे. या ठिकाणी आपण ट्रेड प्लॅन करू शकत नाही. ओके, या लेवलवरून मार्केट रिव्हर्स होतं. तर प्रिव्हियस डेच्या वरती जर मार्केटने क्लोजिंग दिली तर आपण एक ट्रेड प्लॅन करू. ओके, कॉल साईडला. नशीब आपण चेक केलं या लेवलला. तर वेट करूया, बघूया. मार्केट या लेवलपर्यंत जाऊ शकतं. जर इथून क्लोजिंग देऊन जर वरती गेलं तर ही लेवल नक्कीच दाखवेल मार्केट. ओके, तर वेट करूया, बघूया मार्केट कशी मुवमेंट करते. मित्रांनो, आपण या लेवलवरती एक ट्रेड प्लॅन करणार आहोत. जवळजवळ 49,600चा कॉल ऑप्शन आपण बाय करणार आहोत. ओके, 2 लॉट. या ठिकाणी आपण आपली पोझिशन ॲड केलेली आहे. 312ला आपली पोझिशन ॲड झाली. ओके, तर वेट करूया. टार्गेट आपण जवळजवळ या लेवल पण ठेवणार आहोत, कारण का इथून ना थोडं मार्केट रिव्हर्सही होऊ शकतं, पण बघूया मार्केट कशी मुवमेंट करते येते. ओके, आपण या ट्रेडमधून एक्झिट झालो आहे आणि आपल्याला लॉस झाला आहे तो 3,500चा. ओके, तर बघूया आपला एक नेक्स्ट ट्रेड आपण घेऊ. त्या ट्रेडमध्ये आपल्याला लॉस झाला तर आपण डे क्लोज करणार आहोत. ओके, तर वेट करूया. मित्रांनो, आपण जी रेंज ड्रॉ केले 1 आवर फिब लेवल आणि प्रिव्हियस सपोर्ट, त्या रेंजमध्येच मार्केट मुवमेंट करते. आपण एक ट्रेड घेतला होता सुरुवातीला, तो म्हणजे 1 आवर फिब लेवलवरती
1 आवर नाही, सॉरी, फर्स्ट कॅन्डल फी लेवलवरती तो ट्रेड आपला फेल गेलेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ आपल्याला 3,500पर्यंत लॉस झालेला आहे. तर मार्केट काही खास एक्सपायरी मुवमेंट देत नाही आहे, साईडवेजच आहे पूर्ण. तर आपण आपला डे इथे क्लोज करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता.